पुढे घेतले आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. परभाषेतही वा पारंगत, परभाषेतही वा पारंगत ज्ञान साधना करा तरी, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेतू नका, परकीचे पद चेतू नका असे सांगून मराठीचा मान, मराठीचा अभिमान, मराठीचा स्वाभिमान जागविणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज पाटील सर ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसंच 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण या सर्वोच्च मानद पुरस्काराने गौरवण्यात आले. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक अजरामर रूप मानले जाते. यानंतर आपल्या प्रसाराचे सर्व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मित्र, मराठी राजभाषा दिन आणि मराठी राजभाषा गौरव दिन, मराठी भाषा गौरव दिन याच्यामध्ये फरक आहे. बोलतात मराठी, पहिली भाषा जी आहे कुठली आहे? हिंदी आहे. दुसरी भाषा जी आहे सर्वात जास्त बोलणारी तर ती बंगाली आहे. बंगाली भाषा जी आहे ती जास्त बोलली जाते भारतामध्ये. आणि तिसऱ्या क्रमांकाला आपली मराठी भाषा आहे. सगळ्यात जास्त कठीण भाषा जी आहे बोलल्या जाणाऱ्या भारतामध्ये त्या कुठल्या आहेत माहिती मला? सगळ्यात जास्त कठीण भाषा ज्या आहेत त्या कुठल्या आहेत? कन्नड, तामिळ आणि तेलुगू भाषा ऐकल्या पाहिजे बोलताना. तर त्या कठीण भाषा आहेत बोलल्या जाणाऱ्या. हिंदी आपण बघा न काही शान मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. सन्माननीय मान्य वंदनीय गुरुजन वर्ग आणि तुमच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी अक्षरा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचे राज्य कवी, लेखक, नाटककार, साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दिवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. मराठी भाषा दिन हा अनेक नावांनी ओळखला जातो, जसं मराठी राजभाषा दिन, मराठी गौरव दिन अशा काही नावांनी. कुसुमाग्रज यांनी काही काव्यसंग्रहही प्रकाशित केले आहेत. ते आहेत जीवनलहरी, मराठी माती, वादळवेल इत्यादी काही त्यांचे काव्य प्रसंग आहेत. तसेच दुसरा पेशवा, नटसम्राट, राजमुकुट,
ढवील मनाने जमतील असे त्यांचे काही गाजलेले नाट्य सुद्धा आहेत. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहून मराठी भाषेचे महत्त्व लोकांसमोर मांडले आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. आपला वारसा आपण खूप वर्षांपासून पुढे नेत आहोत व हाच वारसा पुढे नेण्यासाठी कुसुमाग्रज यांनी मोलाचे योगदान दिले. जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी माय मानतो मराठी. दगड हलतो सह्याद्रीचा होईल, माती झाली तर महाराष्ट्राची होईल, तलवार झाली भवानी मातेची होईल. पुन्हा मानव जन्म मिळाल्यास मराठीच होईल. माझा आचार मराठी, माझी स्फूर्ती, माझा श्वास मराठी, माझे रक्त मराठी. लाखो शब्द भाषा आधार माझ्या मराठीचा गोळा आहे सदाबहार. आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला मराठी भाषा दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांतचित्राने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. हा दिवस थोर कवी व लेखक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी ही आपली मातृभाषा आहे. संस्कृतीची सुंदर फुले फुलती, अक्षरांमधून संस्कृतीची सुंदर फुले फुलती. मराठीच्या गंधामध्ये आपुलकी दरवळली. संतांची पावन भाषा ज्ञानाचा हा सागर. शिवरायांच्या पराक्रमाने मराठी संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर आद्य क्रांतिकारी घडले ते या मराठी मातीवर. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज यांसारखे संत घडले ते या मराठीच्या स्फूर्ती. कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, रा. गडकरी यांसारखे साहित्यिक घडले ते या मराठीच्या स्फूर्ती. आपल्या मराठी भाषेचा अभिमान लाभणे आणि सन्मान राखणे आणि दैनंदिन जीवनात मराठीचा वापर करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या घरात, शाळेत, समाजात मराठी बोलूया, मराठी वाचूया आणि मराठी लिहूया. मराठी भाषा आपल्याला एकत्र बांधते. त्यात भावना आहे, आपुलकी आहे आणि माणुसकीही आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन केले तरच पुढील पिढ्यांपर्यंत तिचा गोडवा टिकून राहील. चला, आजच्या या मराठी दिनी आपण सर्वजण संकल्प करूया. मराठीचा अभिमान या उत्तरांबद्दल मी विचार केला. राजाचा मुलगा अवघड होऊ शकतो, हत्तीचा दात मोठा आणि किमती असू शकतो, पण तो गरिबांच्या कामाचा नसतो. आणि न्यायाला लालसा कितीही महत्त्वाची असली तरी पोटाचा प्रश्न येतो. तेव्हा सामान्य माणसाला ज्ञान घेण्याच्या औषधीपेक्षा हातांनी करण्याचा उद्योग करावाच लागतो. काही वेळा तर नुसत्या ज्ञानापेक्षा प्रत्यक्षात कृती करण्याच्या कौशल्याचा जास्त उपयोग असतो. विद्वान माणसाने गुणग्रहाचा हात गुण दाखवून विफलाचं कौतुक केलं. मी असा प्रधान बादशहाने राखला, म्हणून त्याचेही सर्वांनी अभिनंदन केले. धन्यवाद.
गरजलेला नभास विचारा माय मराठी काय आहे वादळाच्या छातीत दडलेला तो अभिमानाचा जयघोष आहे तो अभिमानाचा जयघोष आहे. छत्रपती शिवरायांची मायभूमी ही रक्तात जपलेली शौर्य कथा आहे. छत्रपती शिवरायांची मायभूमी ही रक्तात जपलेली शौर्य कथा आहे. संतांच्या ओळ्यातून भरलेली ती प्रेमाची गंगा आहे. ज्ञानेश्वरांची ओळी तुकारामांची अभंगवाणी शिवकांच्या तत्वांची ज्वाला आणि आईच्या खुशीची माया म्हणजे माय मराठी. ही माय मराठी आहे. ही भाषा नाही फक्त शब्दांची ही भाषा नाही फक्त शब्दांची ही अस्मितेची ओळख आहे. जगाच्या पाठीवर उभी ठाकलेली माझ्या महाराष्ट्राची शान आहे माझ्या महाराष्ट्राची शान आहे. धन्यवाद. सर मला पावसात आलं होतं. कपडे होते सजवलेले आणि केसावरती पाणी. ओळख सर मला पावसात आला कोणी कपडे होते सजवलेले आणि केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलतावरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला बोलतावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्याचा. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्याचा. माहेरवासी पोळीसारखी चार भिंतीत नाचली. माहेरवासी पोळीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती साडी कशी बायको मात्र वाचली. भिंत कसली दूर गेली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी पुढे.